बेलापूरच्या त्या भोंदू गणेशचा पर्दाफाश, बलात्काराचा गुन्हा दाखल. राज्यात भोंदूगिरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. नाशिक आणि संगमनेरमधील घटना ताज्या असतानाच आता श्रीरामपूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर येत आहे. पोटाचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून एका असहाय्य महिलेवर तब्बल 3 वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या गणेश शिंदे या नराधम भोंदूला श्रीरामपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आजार बरा करतो असे सांगून भोंदू गणेश शिंदे पीडित महिलेला मंत्रलेले लिंबू आणि उदी द्यायचा. दैवी शक्तीचा धाक दाखवून या भोंदूने महिलेकडून लाखो रुपये उकळले. एवढेच नाही तर आजाराच्या नावाखाली पीडितेवर गेल्या 3 वर्षांपासून हा नराधम सातत्याने पीडितेवर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेल्या या प्रकारासंदर्भात पीडितेने पोलिसात तक्रार करताच श्रीरामपूर पोलिसांनी चक्रे फिरवली आणि सापळा रचून भोंदू गणेश शिंदे यास बेलापूर परिसरातील खटकळी येथून ताब्यात घेतले. तपासादरम्यान भोंदू शिंदे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्तराज भवर यांनी दिला असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू गणेश शिंदे विरोधात बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एका पीडित फिर्यादीने तक्रार दिली की गणेश माधवराव शिंदे नामक बाबाने मागील 3 वर्षापासून तिच्याकडून तिला पोटाचा त्रास होता, तो बरा करून देतो म्हणून मंत्रलेलं लिंबू व उदी तिला दिली. वेळोवेळी तिच्याकडून पैसे आणि सोने या स्वरूपामध्ये आर्थिक फसवणूक तिची केलेली आहे. 18 ते 20 लाख रुपयाची जवळपास. तसेच तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केलेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.